फाटलं आभाळ ज्याचं होत याचा सोबती संपूर्ण आयुष्य वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या जीवन सुखकर व्हावं यासाठी वेचलेल्या गिरीश कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। स्नेहालयाच्या माध्यमातून त्यांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना योग्य मार्गावरती आणायचं काम केलं। त्यांचं आयुष्य खरं तर एका पुस्तकामध्ये कधीच सामावू शकत नाही, मात्र हे जे पुस्तक आहे सकाळ प्रकाशनाच्या वतीनं या ठिकाणी पब्लिश करण्यात आलेलं आहे। अप अगेन्स्ट द डार्कनेस आणि मेधा देशमुख यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। सर, तुमच्यासाठी खरं तर हा एक प्रवास आहे आणि असा प्रवास आहे की समाजामध्ये अशा घटना घडू नये म्हणून तुम्ही हे प्रयत्न करत असतात, मात्र अशा घटना घडलेल्या ह्या पुस्तकात सामावलेल्या तुमचा सर्व आत्तापर्यंतचा प्रवास याच्यात मावू शकत नाही, मात्र आता पुस्तक येते, काय भावना आहे? खरं तर तुम्ही म्हणता ते खरं आहे की हा एक अद्भुत असा प्रवास राहिला। या प्रवासानं जसं ह्या प्रवासामध्ये अनेकांच्या आयुष्याला आम्ही आकार दिला, तसा ह्या प्रवासानं आमच्या आयुष्याला पण आकार दिला आणि घडवलं। माझ्या एकट्याचा हा प्रवास नाही आहे, हा एक अनेकांचा सहप्रवास आहे। मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून तुमच्याशी हा संवाद करतो। महाराष्ट्र हे खऱ्या अर्थाने एक परिवर्तनशील असं राज्य आहे, अग्रणी राज्य आहे आणि प्रत्येक सामाजिक विषयामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये काम होत असतं। तसंच लालबत्ती भागातल्या महिला, त्यांची मुलं यांच्यासाठीची अनेक कामं महाराष्ट्रात झाली। विजयाताई लवाटे, प्रीती पाटकर अशा लोकांनी यापूर्वीसुद्धा या विषयात काम केलं आणि ही जी रेष आहे ही खूप लांब पुढे घेऊन जाण्याचं काम स्नेहालय परिवारानं मागची 33 वर्ष केलेलं आहे। या सगळ्या प्रवासामध्ये जे अनुभव आले, ज्या गोष्टी चांगल्या घडल्या, ज्या गोष्टी आम्हाला खूप आव्हानात्मक वाटल्या, ह्या सगळ्यांचं मराठीमध्ये शब्दांकन झालेलं होतं, पण इंग्रजी भाषेमध्ये असं कुठलंही साहित्य उपलब्ध नव्हतं आणि मूळ नगरच्या पण नंतर कामानिमित्त दुबई, बंगलोर अशा ठिकाणी राहिलेल्या अशा मेधा भास्करन देशमुख यांनी इंग्रजी भाषेमध्ये एक अतिशय सुंदर असं पुस्तक अप अगेन्स्ट डार्कनेस हे लिहिलं। याच्यामागे 4 वर्षांचा रिसर्च आहे त्यांचा आणि त्या मुळामध्ये इतिहासाच्या संशोधिका आहेत। त्यांनी शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यावर सुद्धा सखोल असं इंग्रजी भाषेत लिखाण केलं, जे क्रॉसवर्डसारख्या प्रकाशनांनी प्रसिद्ध केलं। त्यांनी स्नेहालयावर 4 वर्ष रिसर्च केला, त्यांनी प्रश्नांचा अभ्यास केला, त्यांनी माणसांचा अभ्यास केला या प्रक्रियेमधल्या आणि हे पुस्तक लिहिलं। ही अनेकांची मागच्या 33 वर्षांची जीवन कहाणी आणि ही एका बदलाची गोष्ट आहे। बदल घडू शकतो, फक्त तुमच्या आतमध्ये तीव्र इच्छाशक्ती पाहिजे आणि तो जो बदलाची प्रक्रिया आहे ती तुमच्या जगण्याला अर्थपूर्णता देते अशी तुमची भावना पाहिजे आणि सातत्यता ठेवणं कामांमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे। तर बाकी सगळ्या गोष्टी ऑड असतील तरीसुद्धा बदल हा घडत जातो, हा संदेश हे इंग्रजीतलं पुस्तक देतं आणि या पुस्तकामुळे खूप जास्त लोकांना हे जे लालबत्तीचं जग आहे, अमानुष अशी इथलं बाल लैंगिक शोषण आहे, महिलांचं लैंगिक शोषण आहे, बाजारू लैंगिक शोषण आहे, ट्रॅफिकिंगचा विषय आहे आणि तो फक्त एका गावाचा, जिल्ह्याचा नाही, तो देशाचा आणि जगातला एक प्रमुख प्रश्न आहे। यामध्ये काम कसं करता येईल याची प्रेरणा हे पुस्तक निश्चितपणे देणार आहे आणि कालचा जो कार्यक्रम झाला त्याला आपले भारतातले विमान दलाचे एअर मार्शल निवृत्त अजित भोसले सर, प्रशासनातले वरिष्ठ सनदी अधिकारी असे प्रफुल्ल पाठक सर, जे पुढचं पाऊल नावाची एक ऑर्गनायझेशन दिल्लीत चालवतात, त्याचप्रमाणे शेरॉन गुप्ता मॅडम ज्या कम्युनिकेशन डिपार्टमेंटच्या हेड आहेत दिल्लीच्या, यांनी सगळ्यांनी तिथे प्रमुख उपस्थिती दर्शवली। सकाळचे संपादक श्रीराम पवार, स्थानिक ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक, जे पूर्वी अहमदनगरला राहिलेले आहेत आणि त्यांना या विषयांची म्हणजे यातल्या संदर्भांची खूपशी माहिती आहे, ते देखील काल उपस्थित होते आणि मूळचे नगरचे पण इथे दिल्लीमध्ये स्थिरावलेले असे सनदी अधिकारी, चार्टर्ड अकाउंटंट सौरभ देशमुख यांनी या आयोजनामध्ये आणि कम्युनिकेशनमध्ये खूप मदत केली आणि कालचा कार्यक्रम हा कंटेंटफुल होता। सकाळ प्रकाशनाने अतिशय नेटकं आयोजन त्याचं केलेलं होतं। अर्थात त्यामागे आशुतोष रामगीर आणि दीपा चौधरी यांचं विशेष महत्त्वाचं योगदान होतं, हे मला नमूद करावंसं वाटतं। या पुस्तकामुळं जे माहीत नसलेलं जग आहे पांढरपेशांना किंवा व्हाईट कॉलर वाचकांना मी म्हणेल, ते जग ह्या पुस्तकानं माहिती होणार आहे आणि ह्या पुस्तकाचं जेव्हा वाचन आपण करतो तर एक प्रकारची अस्वस्थतेनं मन घेरलं जातं, असं ज्यांनी हे पुस्तक वाचलं अशा जाणकार लोकांनी सांगितलं आणि ती जी अस्वस्थता असते तीच प्रेरणा असते, कारण फक्त चांगलं वाटतंय
किंवा करायला आवडतं म्हणून कोणी जन्मभर एखादं काम करत नसतं. सामाजिक प्रश्नावरचं काम ही जोपर्यंत तुमच्या मनात ती अस्वस्थता जिवंत असते तोपर्यंत तुम्ही ते काम अविरत करत असता. तर तशी अस्वस्थता देण्याचं सामर्थ्य या पुस्तकामध्ये आहे. आणि सकाळ प्रकाशनाने जी काही एक पुस्तक प्रकाशनांची अतिशय प्रोफेशनल अशी व्यवस्था आता निर्माण केलेली आहे, त्या व्यवस्थेमुळे जगभरामधून आता कॉल्स येत आहेत, जगभरामधून ईमेल्स येत आहेत, या पुस्तकाबद्दल विचारणा होती आहे. तर मला असं वाटतं की एक लोकल काम ग्लोबल करण्याचं महत्त्वाचं योगदान सकाळ प्रकाशनानं या निमित्तानं दिलेलं आहे. अप अगेन्स्ट डार्कनेस या पुस्तकाचा मराठी अनुवादसुद्धा होतो आहे आणि माझी खात्री आहे की तळागाळामध्ये, महाराष्ट्राच्या तळागाळामध्ये सुद्धा त्या मराठी अनुवादाच्या माध्यमातून ही जी स्नेहालयाची सगळी विचारधारा, भावधारा आणि हा जो प्रवास आहे तो पोहोचणार आहे. सकाळ प्रकाशनाचा मी विशेष आभारी आहे. सर, एक मुद्दा हा आहे, म्हणजे तुम्ही फक्त इथपर्यंत थांबलेले नाही आहेत. मी मगाशी जसं सांगितलं की गिरीश कुलकर्णी हे पुस्तकात बसण्या इतपं समाविष्ट होण्या इतपत हे नाही येतं, व्यक्तिमत्व नाही आहे. तुम्ही इतरही कार्य केले आहेत की जसं महिलांसाठी बरोबर लहान बालकांसाठी अशी इतर जे प्रोजेक्ट आहेत ते साधारणपणे काय काय आहेत स्नेहाल ह्याच्यामध्ये? स्नेहालयाची 27 वेगवेगळे प्रकल्प आहेत आणि त्याची यादी सांगत बसलं तरी ती लांबत जाते. पण आत्ता जी महत्त्वाची नवीन कामं मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही उडान नावाचा एक प्रकल्प करतो. सध्या भारतामधला करोनानंतर बालविवाह फार मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्यात सुद्धा 40% जास्त बालविवाह होतात. ही एक वस्तुस्थिती आहे आणि आम्ही सगळ्या संस्थांनी PIL करून हायकोर्टाच्या समोरसुद्धा ही परिस्थिती आणली आणि सरकारला हायकोर्टाने आदेश दिले याबद्दल. तर आम्ही करोनाच्या काळामध्ये म्हणजे 2021मध्ये जवळपास 350 बालविवाह थांबवले. बालविवाह थांबवणं सोपं आहे, पण ज्या परिस्थितीमुळं बालविवाहाला लोक प्रवृत्त होतात किंवा लावले जातात त्या कारणांवरचं काम आणि त्या मुलींचं त्यातल्या पुनर्वसन यासाठी उडान प्रकल्प काम करतो. मानसिक आरोग्यावर आम्ही मागच्या 3 वर्षांपासून काम करतो. रस्त्यांवरचे जे बेवारस फिरणारे स्किझोफ्रेनिक मनोरुग्ण आहेत त्यांना बरं करून घरी पाठवायचं आणि घरी त्यांना 2 वर्ष मोफत औषधं पुरवायची. हा उपक्रम आम्ही डॉक्टर भरत वाटवानी यांच्या श्रद्धा फाउंडेशनच्या बरोबर राबवतो. पर्यावरण, इकोसिस्टीम, ग्लोबल वॉर्मिंग हे सुद्धा माणसांच्या आयुष्याला वेढणारे प्रश्न आहेत आणि त्याच्यात रोजगाराची पण क्षमता खूप आहे आणि म्हणून आम्ही माळशेज घाटाच्या परिसरामध्ये शहापूर तालुक्यात ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही 40 एकर जागेवर जंगल उभं करतो आहे आणि तिथल्या कातकरी लोकांच्या पुनर्वसनाचं सुद्धा काम करतो आहे. तळ कोकणात सिंधुदुर्गला आमचे एक पर्यटनाचं प्रशिक्षण आणि अजून ट्रेनिंग सेंटर अशी कामं चालली आहेत. ही सगळ्या संस्थांसाठी आहेत, ही काही फक्त स्नेहालयासाठीची कामं नाहीत. या सगळ्या नव्या कामांच्या बरोबरीने आमचं रेडिओ स्टेशन आता ॲपवर आलं आहे. तो एक वंचितांचा आवाज आहे. आम्ही FM रेडिओ चॅनल चालवतो, रेडिओ नगर 90.4 FM आणि त्याच्यामध्ये जे लोक स्वतःचं जीवन बदलतात अशा सामान्य स्तरातल्या लोकांची जीवन कहाण्या असतात आणि आम्हाला असं वाटतं की रोल मॉडेल तयार करणं हे संस्थांचं काम आहे. प्रश्न खूप मोठे आहेत आपल्या देशातले, तर आपण रोल मॉडेल तयार करतो आणि बदलाची प्रेरणा तयार करतो. ही प्रेरणा आपल्याच परिस्थितीतले लोक जेव्हा बदल घडवतात त्यातून तयार होते. तुम्ही इतिहासाच्या गोष्टी सांगून किंवा खूप मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी सांगून ती प्रेरणा तयार होत नाही. अशी असंख्य नवीन कामं स्नेहालय करते. त्याचबरोबर बालमातांबरोबरचं काम, स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, युवा निर्माण नावाचा प्रकल्प जो युवकांना जागण्याचे पर्पज देतो, वेगवेगळ्या कामांशी जोडतो, वेगवेगळ्या सामाजिक संस्था उपक्रम जाणवतो. आता आम्ही अहमदनगर ते नोआखाली सद्भावना सायकल यात्रा काढली होती 4280 किलोमीटरची. आता परत सप्टेंबरमध्ये जवळपास 200 मुलांना घेऊन आम्ही परत 6 राज्य आणि 2 देश असा प्रवास करणार आहे आणि त्या मुलांना बदल घडवणारी माणसं, बदल घडवणाऱ्या संस्था यांना भेटवणार आहे. कारण हा प्रवास फक्त आमच्यापुरतं ठेवून काहीच उपयोग नाही. तर तरुण लोकांना एक नवी दृष्टी देणं, नवं जगण्याचं उद्दिष्ट देणं हा आमच्या प्रवासाचा एक भाग आहे. तर असं अनेक हात, अनेक मनं जेव्हा जोडली जातील आणि बदलाच्या प्रक्रियेमध्ये येतील तेव्हा खऱ्या अर्थाने एक चांगला निकोप असा समाज आणि देश आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच्यातलं एक छोटं योगदान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याचे हात घ्यावे असं जे काय आपण म्हणतो तसाच यांचा प्रयत्न आहे. आणि हे पुस्तक जेव्हा तुम्ही वाचाल त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या पुस्तकातून तुम्ही निश्चितपणे प्रेरणा घ्याल आणि समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा निश्चित बदलेल. सरांचं कार्य खूप मोठं आहे. ह्या 4-5 मिनिटामध्ये आपण ते निश्चित सांगू शकत नाही. मात्र एक सांगू शकतो, हे सकाळ समूहाचं जे पुस्तक आहे तुम्ही निश्चित वाचा आणि ज्या आपण जे म्हणतो की वेश्या व्यवसायाबद्दलची असलेली आपली दिशा, विचार ह्या सगळ्या निश्चितपणे बदलल्याशिवाय राहणार नाही. प्रकाश जो असतो अंधारामध्ये,
फक्त एक किरण जी असते प्रकाशाची तो पूर्णपणे आपल्याला आशेचा किरण देऊन जाते. निश्चितपणे तुमच्या आयुष्यामध्ये आशेचा किरण देण्याचं काम जे आहे हे पुस्तक करेल. कॅमेरामन राजीव गौतमसह शिवाजी काळे, साम टीव्ही न्यूज, दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.